हाय, आज आपण मॅनेजमेंट अकाउंटचं व्हर्टिकल बॅलन्स शीट बघतोय. ठीक आहे, तुम्हाला समोरवरती डिस्प्लेवरती दिसतंय बघा. हा क्वेश्चन पेपर जो आहे ह्यामध्ये जो प्रॉब्लेम बघा पडला आहे हा. ठीक आहे, हा जो प्रॉब्लेम आहे हा SY BComला, ठीक आहे, म्हणजे युनिव्हर्सिटीची एक्झाम जेव्हा होत होती 2019चा 2018ला पडलेला आहे बघा हा प्रॉब्लेम. ठीक आहे, एक्झाममध्ये खूप महत्त्वाचं आहे कसं सॉल्व करायचं. हा जो आपण फर्स्ट प्रॉब्लेम बघतो बघा, मागच्या व्हिडिओमध्ये आपण व्हर्टिकल बॅलन्सिंगचा फॉर्मॅट बदलवता, लक्षात घ्या. ठीक आहे, फॉर्मॅट बदलवता. आज आपण काय बघणार आहे तर तो एक्झॅक्टली प्रॉब्लेम कसा सॉल्व करायचा. ठीक आहे, बघूया फॉर्मॅटनुसार आपण जाऊया. तो फॉर्मॅट व्यवस्थित जर कोणी पाहिलं नसेल फॉर्मॅटचा व्हिडिओ, तो पहिला फॉर्मॅटचा व्हिडिओ पहा, फॉर्मॅट समजून घ्या, म्हणजे तुम्हाला हा व्हिडिओ समजण्यास सोपं जाईल. ठीक आहे, बघूया. बघा तुम्हाला इथे दिसतंय, तुम्हाला इथे जर बदलत व्यवस्थित तर बघा लायबिलिटीज दिलेत, लायबिलिटीज रुपीज ॲसेट रुपीज अशी बॅलन्स शीट दिली. ठीक आहे, लायबिलिटीज दिल्या आहेत, ॲसेट दिल्या आहेत. आता ह्या फॉर्मॅट व्हर्टिकल फॉर्मॅटमध्ये कसं लिहायचं ते बघूया आपण. बघा फर्स्टली आपला जो आहे ते आपण लिहितो सोर्सेस ऑफ फंड. लक्षात घ्या, फर्स्ट काय लिहितो आपण तर सोर्सेस ऑफ फंड. इथे लिहितो मी बघा सोर्सेस ऑफ फंड लिहिलं. सोर्सेस ऑफ फंड लिहून झालं की त्यामध्ये येतं शेअर होल्डर फंड. ठीक आहे, फॉर्मॅट व्यवस्थित लक्षात द्या. शेअर होल्डर फंड. आता शेअर होल्डर फंडमध्ये काय येतं तर शेअर कॅपिटल. ठीक आहे, त्यामध्ये काय येतं तर शेअर कॅपिटल. आता शेअर कॅपिटल आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं किती प्रकारचे असतात, दोन प्रकारचे असतात, एक इक्विटी शेअर्स, प्रेफरन्स शेअर्स. या प्रॉब्लेममध्ये त्यांनी काय दिले ते बघूया आपण. तर व्यवस्थित बघितलं तर बघा इक्विटी शेअर दिलं आहे तुम्हाला आणि प्रेफरन्स शेअर्स दोन्ही दिलेत. मग हे दोन्ही आपण इथे लिहून घेऊ. ठीक आहे, फर्स्ट मी लिहितो इथे इक्विटी शेअर कॅपिटल. किती रुपये दिले 3,90,000. इनरला लिहितो मी 3,90,000. समजतं सगळ्या इथपर्यंत. त्यानंतर पुढे तुम्हाला दिले प्रेफरन्स शेअर्स कॅपिटल 10% प्रेफरन्स शेअर्स कॅपिटल. इथे लिहितो मी 10% प्रेफरन्स शेअर्स कॅपिटल. ठीक आहे, 10% काय लिहितो मी इथे प्रेफरन्स शेअर्स कॅपिटल. हां, आता मला सांगा प्रेफरन्स शेअर्स कॅपिटलची व्हॅल्यू किती आहे मला सांगा. हां, प्रेफरन्स शेअर्स कॅपिटल तुम्हाला दिले किती 2,00,000. इथे लिहितो मी 2,00,000. समजलं इथपर्यंत 2,00,000 लिहिलेत. पुढे इक्विटी शेअर्स झालं, प्रेफरन्स शेअर्स झालं. ठीक आहे, पुढचा पार्ट असतो रिझर्व्ह सरप्लस, म्हणजे शेअर कॅपिटल झालं की पुढे काय लिहितो आपण तर रिझर्व्ह अँड सरप्लस. लक्षात ठेवा. आता रिझर्व्ह सरप्लसमध्ये काय येतं तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं मी. रिझर्व्ह सरप्लसमध्ये येतं काय तर जे काय प्रीमियम किंवा रिझर्व्ह, प्रॉफिट अँड लॉस किंवा फंड असे जे शब्द असतील लॅबी साईडला ते सगळे रिझर्व्ह सरप्लसमध्ये येतात. बघूया आपण ह्याच्यामध्ये. बघा इथे तुम्हाला जनरल रिझर्व्ह दिला, हा एक येईल. कॅपिटल रिझर्व्ह 2 हे एक येईल. पुन्हा प्रॉफिट अँड लॉस हे 3 आयटम ह्याच्यामध्ये येतील. कोणकोणते शब्द लक्षात ठेवायचे रिझर्व्ह, फंड, प्रीमियम किंवा PNL हे शब्द लायबी साईडला दिले असतील ते सगळे कशामध्ये येतात जनरल रिझर्व्हमध्ये, म्हणजे रिझर्व्ह सरप्लसमध्ये येतात. ठीक आहे, जनरल रिझर्व्ह किती रुपये दिले बघा जनरल रिझर्व्ह तुम्हाला 60,000. इथे लिहितो मी इनरला 60,000. पुन्हा पुढे आहे कॅपिटल रिझर्व्ह. इथे लिहितो मी कॅपिटल रिझर्व्ह. ठीक आहे, किती अमाऊंट आहे बघा कॅपिटल रिझर्व्हची 50,000. 50,000 इथे लिहितो मी बघा 50,000 दिलं. पुन्हा अजून काय आपण बदलवतं जनरल रिझर्व्ह, कॅपिटल रिझर्व्ह आणि काय बदलवतं तर प्रॉफिट अँड लॉस. इथे लिहितो मी प्रॉफिट अँड लॉस. ठीक आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट किती रुपये दिले बघा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तुम्हाला 1,40,000 दिले. इथे लिहितो मी 1,40,000. प्लीज व्यवस्थित लक्ष द्या, जो हा फॉर्मॅट आहे तो पहिला तुम्हाला व्यवस्थित समजला पाहिजे. ठीक आहे, हे झालं की आपण काय करतो लेस. लक्षात घ्या फॉर्मॅटनुसारच मी जातोय बघा. लेस फिक्टिशियस ॲसेट. लक्षात ठेवा काय लिहितो आपण लेस फिक्टिशियस ॲसेट. आता मला सांगा फिक्टिशियस ॲसेट म्हणजे काय. तुम्हाला मी मागच्या याच्यामध्ये सांगितलं होतं बघा फिक्टिशियस ॲसेट म्हणजे काय, बरोबर ना. काय सांगितलं होतं मी तुम्हाला फिक्टिशियस ॲसेट म्हणजे काय सांगितलं होतं. हां, की असे ॲसेट ज्या ॲसेट साईडला असे एक्सपेन्सेस असतात जे लॉंग टर्मसाठी असतात. ठीक आहे, म्हणजे एकतर कंपनीच्या तुमच्या जे आयुष्यामध्ये एकदाच केले जातात किंवा असे एक्सपेन्सेस जे लॉंग टर्मसाठी असतात अशाला आपण फिक्टिशियस ॲसेट म्हणतो. तर इकडे व्यवस्थित बदलत तर इथे बघा तुम्हाला लास्टला कमिशन ऑन इश्यू ऑफ शेअर्स. बघा शेअर्स इश्यू आपण नेहमी करतो का नाही. हां, मग केव्हा तरी करतो. मग असे जे एक्सपेन्सेस आहेत हे सगळे फिक्टिशियस ॲसेटमध्ये. हे कमिशन ऑन इश्यू ऑफ शेअर्स आहे. पुन्हा बघा इथे पुढे जर तुम्ही बघितलं तर इथे बघा प्रीमियम एक्सपेन्सेस दिलेत. हां, प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस हे पण फिक्टिशियस ॲसेटमध्ये येतात. हे दोन गोष्टी आपल्या इथे लिहायच्या. त्या अगोदर बघा कॉल्स इन एरियस जे एक्झॅक्टली तुम्हाला दिले बघा 10,000 हे आपलं झालं.
ठीक आहे. इथे आपण खाली लिहूया लेस, ते इक्विटी शेअरमधून लेस होत होता. ठीक आहे. इथे खाली आपण लेस करूया कॉल्स इन ॲरियर्स. लक्षात ठेवा, कॉल्स इन ॲरियर्स किंवा शेअर फॉरफिचर असेल ते इथे लिहिलं जातं. ठीक आहे. कॉल्स इन ॲरियर्स किती रुपये दिले तुम्हाला त्याने कॉल्स इन ॲरियर्स? 10,000 लेस करायचे आहेत. ते आपल्याला इथे लिहून ठेवतो मी 10,000. पुन्हा जे फिक्टिशियस ॲसेट जे म्हटलं मी तुम्हाला कोणकोणते आहेत, एक कमिशन दिले आणि दुसरं म्हणजे प्रीमियम एक्सपेन्सेस. ह्या दोन्ही पण आपण फिक्टिशियस ॲसेट आहेत ते आपण लेस करून घेऊ. इथे लिहितो मी लेस फिक्टिशियस ॲसेट. त्यामध्ये 2 आयटम आहेत. एक म्हणजे प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस आणि दुसरा आहे प्रीमियम एक्सपेन्सेस. किती आहेत? 20,000 20,000. आणि दुसरा आहे कमिशन. ओके, कमिशन ऑन इश्यू ऑफ शेअर्स. ठीक आहे. कमिशन ऑन इश्यू ऑफ शेअर्स किती दिलेत? 15,000. ते इथे लिहू आपण 15,000. समजलं इथपर्यंत? ओके, इथपर्यंत झालं आपलं. आता बघा हे टोटल करूया आपण. बघा हे 3,90,000 आहेत, हे 2 लाख आहेत, म्हणजे टोटल 5,90,000 झाले. 5,90,000मधून 10,000 गेले की उरतील किती ते मला सांगा? 5,80,000. बरोबर ना? 5 लाख इथे एक्झॅक्टली इथे जागा नाही, इथे मी बाहेर लिहितो 5,80,000. समजलं कसं आलं? हे 10,000 मायनस केले आपण. पण ह्याची आपण टोटल करू. बघा हे 60,000, हे 50,000 आणि हे 1,40,000. 1,40,000 प्लस हे 60 2,00,000 आणि हे 50 2,50,000. इथे लिहितो मी 2,50,000. आणि हे जे आहेत हे 20 आणि हे 15 म्हणजे झाले किती टोटल? हे 20,000 प्लस हे 15,000 टोटल 35,000 इथे लिहितो मी. आता आपल्याला काय करायचं आहे? ह्या दोघांची हे दोन ॲड करायचे आहेत आणि हे 50 ॲसेट मायनस करायचे याच्यामधून. बघा 5,80,000 प्लस 2,50,000 वजा 35,000 आपण करूया. किती बॅलन्स येईल बघा. तर 5,80,000 प्लस 2,50,000 केलेत. पहिलं आपण करून घेऊ. इथे किती येईल बघा? 0 0 0 0. ठीक आहे. 8 आणि 5 किती होतात? 13. 1 5 आणि 2 7 आणि 1 8. म्हणजे टोटल इथे बघा तुमची ह्याची येते एक्झॅक्टली 8,30,000 येते. आता 8,30,000मधून 35,000 वजा करा म्हणजे किती येईल मला सांगा? 8,30,000 वजा 35 7 लाख. किती येईल सांगा? 7,95,000. बरं ना? त्याला आपण नाव द्यायचं आहे ओन फंड. ठीक आहे. याचं नाव काय असतं? ओन फंड किंवा नेटवर्थ त्याला बोललं जातं. इथे लिहितो मी बघा ओन फंड किंवा नेटवर्थ. जर तुम्ही फॉर्मॅट बदलात की तुम्हाला व्यवस्थित समजेल. इथपर्यंत समजलं का? फॉर्मॅटनुसार जायचं, ज्या गोष्टी ते आपल्याला पाहिजेत त्या सगळ्या बघायच्या. ठीक आहे. फॉर्मॅटनुसार आपण गेलो, व्यवस्थित हे सगळं इथे लिहून घेतलं. पहिले काय शेअर कॅपिटल बदलं 2 होते ते लिहिले आपण. रिझर्व सरप्लसचे आयटम सगळे लिहिले आणि 50 ॲसेट होते त्या लिहिले आपण. हे झालं की पुढचा पार्ट येतो तो म्हणजे लोन फंड. काय येतं? तर लोन फंड. इथे लिहितो बघा मी पुढे लोन फंड. आता लोन फंडमध्ये काय येतं व्यवस्थित लक्ष द्या. जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर बघा लोन फंडमध्ये काय येतं? तर लोन सगळ्या प्रकारचे. बरोबर ना? मग सिक्युअर आणि अनसिक्युअर कोणकोणते दिले ते बघूया. पहिली गोष्ट बघा डिबेंचर एक आहे. पण फॉर्मॅटमध्ये बदलच आहे. डायरेक्ट इथे मी लिहून घेतो बघा डिबेंचर. 9% डिबेंचर किती दिलेत? 2,50,000. इथे लिहितो मी 2,50,000. त्यानंतर अजून काय दिसतंय तुम्हाला? 11% बँक लोन दिले बघा 1 लाख. तेही लिहितो मी. 11% बँक लोन. ठीक आहे. 11% बँक लोन. किती अमाऊंट आहे बघा? बरोबर तुम्हाला त्यांनी अमाऊंट दिले 1 लाख अमाऊंट दिले. इथे लिहितो मी 1 लाख. ठीक आहे. अजून काय लोन दिलेत बघा? क्रेडिटर्स बँक ऑफ ह्या करंट लायबिलिटीज आहेत, त्यामुळे ह्याच्यामध्ये येणार प्रोव्हिजन फॉर टॅक्स नाही येणार, आउटस्टँडिंग नाही येणार. बस एवढंच दिलेत. बाकी काय दिले का? लोन दिसतंय का? लोन बाकी काय? काहीच नाही. 2च लोन आहेत. टोटल करू आपण याची. ठीक आहे. टोटल किती दिलं मला सांगा? 3,50,000. आता बघा फायनली लोन फंड मिळालं, ओन फंड मिळालं, लोन फंड मिळालं. बघा सोर्स ऑफ फंड म्हणजे काय? की फंडचा सोर्स म्हणजे जो काही तुमचा फंड आहे तुमच्या कंपनीकडे त्याचा सोर्स ते कुठून आले ते आपण बघतोय. एक म्हणजे शेअर होल्डरकडनं येतं म्हणजे स्वतःचा ओन फंड असतो. हा किती आहे तुमचा? 7,95,000 आणि लोन तुम्ही किती घेतला? 3,50,000. असं मग तुम्हाला इथे टोटल फंड मिळणार बघा. इथे खाली तरी तुम्ही टोटल फंड तुम्हाला किती मिळते बघा. जर व्यवस्थित बघितलं तर हे 7,95,000 प्लस 3,50,000 टोटल करू आपण. ह्याची बघा किती येईल? 0 0 0. बरोबर ना? पुन्हा हे किती आहेत? 5 9 आणि हे 5 14. त्यानंतर 7 आणि 3 10 आणि 1 11. म्हणजे 11,45,000. किती येते मला सांगा टोटल तुमची? 11,45,000. तुमची बॅलन्सची जी टॅली होणार आहे ती 11,45,000. ही झाली तुमची लायबिलिटी साईड झाली. आता आपण पुढचं ॲप्लिकेशन ऑफ फंड.
म्हणजेच काय ॲसेट साईडचं बघूया कसं लिहायचं. ठीक आहे. हां, आता जर व्यवस्थित बदलत तर त्यानुसार फर्स्ट इथे आपण लिहूया ॲप्लिकेशन ऑफ फंड. जसं हे आपण लिहिलं ना सोर्सेस ऑफ फंड, तसं ॲप्लिकेशन ऑफ फंड. ठीक आहे. ॲप्लिकेशन ऑफ फंडमध्ये काय येईल ते बघू आपण. ॲप्लिकेशन ऑफ फंड म्हणजे जे काय पैसे हे तुम्ही गोळा केलेत ह्याचं ॲप्लिकेशन कुठे यूज केलात ते तुम्हाला लिहायचं आहे. फर्स्ट आपण लिहितो फिक्स ॲसेट. काय लिहितो आपण पहिलं, नेहमी लक्षात ठेवा फिक्स ॲसेट. फॉर्मॅट प्लीज व्यवस्थित लक्ष द्या आणि फॉर्मॅट पहिलं पाठ करून घ्या. फिक्स ॲसेट. आता फिक्स ॲसेटमध्ये काय काय येईल ते पहिले बघू आपण. हां, फिक्स ॲसेटमध्ये दोन प्रकारचे ॲसेट असतात, एक टॅन्जिबल असतं आणि एक काय असते इनटॅन्जिबल ॲसेट असते. बघा इथे तुम्ही जर क्वेश्चनमध्ये व्यवस्थित बघलं तर बघा इथे तुम्हाला फिक्स ॲसेटमध्ये टॅन्जिबलमध्ये म्हणजे फिक्स ॲसेटमध्ये तुम्हाला माहिती आहे ना ज्याच्यावरती आपण डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करतो. असं काय बिल्डिंग आहे बरोबर, फर्निचर आहे, मशिनरी आहे. तीन तुम्हाला दिसतात टॅन्जिबल. इनटॅन्जिबल म्हणजे न दिसणारं काय काय असतं, गुडविल आहे, पेटेंट्स, कॉपीराइट असतात. बघा इथे एक गुडविल दिसते. अजून काय दिसतं का इथे, तर बाकी कोणतंही दिसत नाही, एक गुडविल आहे. ठीक आहे. मग आपण फिक्स ॲसेट लिहूया. त्यामध्ये बघा टोटल पहिली गोष्ट तुम्हाला काय त्याने दिलं आहे, मग तुम्ही टॅन्जिबल इनटॅन्जिबल असं वेगवेगळं लिहिलं तरी चालेल किंवा डायरेक्ट लिहिलं तरी चालेल. आपण पण वेगवेगळं आपण लिहूया जसं त्याने दिले तसं. पहिले मी लिहितो टॅन्जिबल. हां, टॅन्जिबल फिक्स ॲसेट. आता टॅन्जिबल फिक्स ॲसेटमध्ये आता तुम्ही बघतात कोणते दोन आहेत बघा. फर्स्ट कोणतं आहे, बिल्डिंग आहे. बिल्डिंगची व्हॅल्यू किती आहे, 3 लाख आहे बघा. मी इथे लिहितो बिल्डिंग. बिल्डिंग इनर लिहितो बघा 3 लाख लिहिलं. दुसरं काय दिलं त्यांनी बिल्डिंग नंतर, फर्निचर आहे 2,50,000. इथे लिहितो मी फर्निचर. फर्निचर 2,50,000. ठीक आहे. कसं सॉल्व करतो तुम्ही व्यवस्थित लक्षात, तुम्ही ही व्यवस्थित सॉल्व करून घ्यायचं आहे. ठीक आहे. बिल्डिंग झालं, फर्निचर झालं. आता प्लांट अँड मशिनरी आहे बघा 3 लाख. पुन्हा इथं लिहितो मी प्लांट अँड मशिनरी. प्लांट अँड मशिनरी किती अमाऊंट आहे बघा प्लांट अँड मशिनरीची, 3 लाख. इथे लिहितो मी 3 लाख. ठीक आहे. इथपर्यंत झालं सगळ्यांचं. आता टोटल करून इथे ठेवू आपण. तर पुढचा पार्ट आहे बघा, हे इथपर्यंत झालं. आता इनटॅन्जिबल ॲसेट हे झालं टॅन्जिबल. आता पुढे काय इनटॅन्जिबल. इनटॅन्जिबल फिक्स ॲसेट. ओके. हां, आता इनटॅन्जिबल फिक्स ॲसेट एकच तुम्हाला दिले. कोणती दिले, गुडविल दिले 1,15,000. इथे तुम्ही गुडविल. गुडविल 1,15,000. 1,15,000. आता फायनली मी टोटल करतो बघा. ह्या फिक्स ॲसेटची टोटल करतो. पहिले किती येईल माझं का, 3 आणि 3 6, 7 8, 8,50,000 येईल. इथे आतमध्येच लिहितो 8,50,000. दिसतं ना सगळ्यांना 8,50,000. ठीक आहे. त्यानंतर बघा पुढे जर तुम्ही बघलत तर बघा हे 8,50,000 प्लस हे 8,50,000 प्लस प्लस कुठची अमाऊंट ही 1,15,000 म्हणजे किती होईल मला सांगा. 8 आणि 1 9, 9 लाख आणि हे 50 आणि हे 15 म्हणजे 65. 9 लाख किती येणार 65,000. ठीक आहे. मग इथे बाहेर आउटरला लिहितो मी 9,65,000. कसे आले समजलं ना, हे 9,65,000 समजते सगळ्यांना. 9,65,000 कसे आले, कसे आले तर ही टोटल केली आपण सगळ्या फिक्स ॲसेटची. आता फिक्स ॲसेट झालं. आता पुढचा पार्ट येतो इन्व्हेस्टमेंट. इथे खाली येतो बघा बी इन्व्हेस्टमेंट. आता इन्व्हेस्टमेंट आहे किती बघा, इथे दिले का इन्व्हेस्टमेंट दिले बघा, एकच दिले इन्व्हेस्टमेंट. लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट 2 लाख डायरेक्ट मी लिहितो याच्यासमोर. इन्व्हेस्टमेंट 2 लाख आउटरला लिहितो डायरेक्ट. कारण बघा 1 2 3 असते तर वेगवेगळे त्यात खाली लिहिलं असं, पण एकच इन्व्हेस्टमेंट डायरेक्ट मी इन्व्हेस्टमेंट म्हणून लिहिलं. पुढचा पार्ट येतो करंट ॲसेट. लक्षात ठेवा काय येतो करंट ॲसेट. आता करंट ॲसेट तुम्हाला कोणकोणत्या दिले, त्यामध्ये जर तुम्ही मागचा आपला व्हिडिओ बघितलात फॉर्मॅटचा तर त्यामध्ये क्विक ॲसेट, ऑदर करंट ॲसेट आपण 2 पार्ट पाडले होते. पण सध्या आपण एवढंच करूया की करंट ॲसेट ज्या उरलेल्या ॲसेट त्या सगळ्या करंट ॲसेट मी टाकूया. पार्ट त्यात पाडू नका, डायरेक्ट फक्त एकच करंट ॲसेट लिहूया. ठीक आहे. ज्या उरलेल्या ॲसेट आहेत ना आता त्या सगळ्या करंट ॲसेटमध्ये कोणकोणत्या, आता कॅश आहे, बँक आहे, पुन्हा अजून काय उरलं आपल्या इथे डेटर्स आहे, प्रीपेड एक्सपेन्स आहे, स्टॉक आहे. हे सगळे हे कशामध्ये ना करंट ॲसेटमध्ये लिहू आपण बघा. कॅश इन हँड बघा किती व्हॅल्यू दिली कॅश इन हँड 90,000 बरोबर. कॅश इन हँड कॅश ॲट बँक एक्झॅक्टली ते मला वाटतं त्याने व्हॅल्यू इथे दिसत नाही आहे, म्हणजे ही दोघांची एकच असणार आहे. ठीक आहे. कॅश इन हँड आणि बँक ऑब्लिक करतो मी इथे. टोटल 90,000 आपण घेऊ. ठीक आहे. त्यानंतर पुढे जर तुम्ही बघितलं तर पुढचा त्याने दिले तुम्हाला प्रीपेड डेटर्स 1,50,000. इथे लिहितो मी डेटर्स 1,50,000. डेटर्स झाले 1,50,000. पुढे काय दिले त्यांनी प्रीपेड एक्सपेन्सेस 50,000. ते लिहितो मी प्रीपेड एक्सपेन्सेस किती दिले त्यांनी 50,000.
प्रीपेड एक्सपेन्सेस 50,000. त्यानंतर तुम्हाला त्याने काय दिले, स्टॉक दिले बघा. इथे तुम्ही स्टॉक दिलेत, किती आहेत, 2 लाख दिले बघा स्टॉक. इथे तुम्ही 2 लाख. समजते, ठीक आहे, 2 लाख. आता अजून दिसते का काय, काहीच नाही, एवढंच आहे. टोटल करूया आपण करंट ॲसेटची बघा. आता हे किती आहेत, 2 लाख प्लस हे 1,50,000 म्हणजे झाले 3,50,000 आणि हे 50 म्हणजे झाले हे 2 2 4 लाख, 4,90,000. ठीक आहे, 4,90,000 टोटल इथे लिहितो मी, 4,90,000. हे झालं करंट ॲसेट. आता खाली पुढचा पार्ट आहे करंट लायबिलिटीज. लक्षात ठेवा, करंट लायबिलिटी. आता मला सांगा करंट लायबिलिटी त्यामध्ये काय येतं, तर उरलेल्या ज्या लायबिलिटी, जसं उरलेले ॲसेट आपण लिहिलं तसं उरलेल्या लायबिलिटीज ह्या करंट लायबिलिटीजमध्ये लिहायच्या. लक्षात घ्या कोणकोणत्या उरल्यात लायबिलिटीज, तर तुम्ही बदलत तर तुम्हाला इथे दिसेल क्रेडिटर्स आहे, बँक ओव्हरड्राफ्ट आहे, प्रोव्हिजन फॉर टॅक्स आहे, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आहेत आणि डेप्रिसिएशन प्रोव्हिजन आहे. एक तर कसं हे डेप्रिसिएशन प्रोव्हिजन तुम्हाला दिसते, एकतर काय करायचं, ह्या जे फिक्स असेल त्यामधून लेस करायचं किंवा डायरेक्ट इथे प्रोव्हिजनमध्ये लिहिले तरी चालेल. ठीक आहे, शक्यतो पण लक्षात घ्या हे जे डेप्रिसिएशन प्रोव्हिजन आहे हे फिक्स असेटमधून लेस करायचं. ठीक आहे, फिक्स असेट जी काही व्हॅल्यू आहे त्यामधून हे शक्यतो लेस करायचं. हां, आता आपण सध्या इथे खाली घेऊया. ठीक आहे, बघा पुढे आता जर तुम्ही बघितलं तर फर्स्ट म्हटल्याप्रमाणे क्रेडिटर्स आहेत. क्रेडिटर्सची व्हॅल्यू किती आहे, 1,25,000. इथे लिहितो मी 1,25,000. त्यानंतर तुम्हाला दिले बँक ओव्हरड्राफ्ट, बँक ओव्हरड्राफ्ट 1,35,000. त्यानंतर तुम्हाला त्यांनी दिले काय, प्रोव्हिजन फॉर टॅक्स 1,40,000. प्रोव्हिजन फॉर टॅक्स 1,40,000. ठीक आहे, 1,40,000. त्यानंतर तुम्हाला त्यांनी दिले आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस 30. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस बघा इथे मी शॉर्टमध्ये दिलं आउटस्टँडिंग 30,000. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला त्यांनी काय दिले, प्रॉफिट अँड लॉस दिले, सॉरी डेप्रिसिएशन प्रोव्हिजन दिले. डेप्रिसिएशन प्रोव्हिजन 80,000. आता मी ह्याची टोटल करतो. ठीक आहे, बदलत तर 0 0 0. ठीक आहे, पुन्हा हे 5 आणि 5 10चं 0. त्यानंतर हे 2 आणि 3 5, 5 आणि हे 4 9, 9 आणि हे 3 12, 12 आणि 8 20, 20 आणि 1 21 2. ठीक आहे, त्यानंतर हे किती आहेत, 1 1 1 3, 3 आणि हे 2 किती येतील, 3 आणि हे 2 5,10,000. ठीक आहे, बघा एक्झॅक्टली इथे 5,10,000 येते बघा टोटल. आता इथे जर तुम्ही बदललं तर 5,10,000 बरोबर ना. हां, तर 5,10,000 ही जास्त आहे ना 4,90,000पेक्षा, म्हणजे असं यायला नको. म्हणजे ते काम करूया आपण, जे प्रोव्हिजन फॉर डेप्रिसिएशन आहे तिथे आपण नको घेऊया, ते वरतीच घेऊया. ठीक आहे, इथेच मी घेतो बघा लेस प्रोव्हिजन किंवा इथे ठीक आहे, इथे आपण फिक्स असेटमधून लेस करूया, इथे लेस प्रोव्हिजन. मासे म्हटल्याप्रमाणे बघा शक्यतो काय करायचं, इथेच लेस करायचं प्रोव्हिजन फॉर डेप्रिसिएशन. किती दिलं आहे प्रोव्हिजन फॉर डेप्रिसिएशन, 80,000 80,000. इथेच बघा थोडंसं ॲडजस्ट करून इथे लिहितो मी 80,000. आता मी इथे बदलत तर 8,50,000. हां, त्यामध्ये 80,000 वजा केले आपण तर किती येईल इथे, इथे थोडंसं आउटरला लिहितो बघा मी 7 लाख. 7 लाख किती येईल, 8,50,000 वजा 80,000 7,70,000. बरं, 7,70,000. आणि हे 7,70,000मधून मी हे 1,15,000 लेस केले तर किती येईल ते मी व्हॅल्यू काढतो इथे. ठीक आहे, 7,70,000 वजा 1,15,000 बाहेरच लिहितो मी, म्हणजे मला इथे व्हॅल्यू मिळेल. ठीक आहे, 0 त्यानंतर 0 0 बरोबर. पुन्हा आता इथे 0 आहे बरोबर. त्यामधून हे 5 म्हणजे 10तून 5 गेले 5 राहतील. ठीक आहे, त्यानंतर इथे बघा हे 7 आहेत बरोबर ना. 7मधून हे किती आहेत, 1 गेला म्हणजे इथे आता एक्झॅक्टली तिथे की म्हणजे 6तून 1 5 बरोबर, 7तून 1 6 म्हणजे 6 लाख बरोबर. किती, सॉरी मी इथे लेस केला आहे, टोटल अप्लाय करायचे ना 7 लाख, सॉरी ओके. बघा हे 7,70,000 प्लस 1,15,000 करा. 7,70,000 प्लस 1,15,000 केलेत तर ते टोटल किती येईल, ते आपण टोटल फायनल इथेच करूया, हे सगळे एकत्र करूया. ठीक आहे, 2 लाख वगैरे सगळं करूया आपण. बघूया पुढे बघा इथे याची पहिली फर्स्ट मी टोटल करतो. हे किती आहे तुम्हाला मला सांगायचे दिले ते. हां, टोटल बघा 0 0 0. ठीक आहे, नंतर हे 5 आणि 5 10
ओके 0 चला एक आणि पुन्हा 2 3 आणि 2 5 5 आणि हे 4 9 9 आणि हे 3 12 12 ओके 12 आणि 1 13 चे 3 चला एक त्यानंतर पुढे हे किती आहेत 1 2 3 3 आणि 1 4 4,30,000 येते बघा ही व्हॅल्यू किती आहे 4,30,000 आता 4,90,000 म्हणून 4,30,000 मी जर वजा केले तर किती बॅलन्स उरेल बघा 4,90,000 वजा 4,30,000 मला हे करंट लायबिलिटीज काय करायचे आहेत लेस करायचे आहेत लक्षात घ्या बरोबर म्हणजे किती उरेल फक्त 60,000 बॅलन्स इथे उरेल बघा किती उरेल 60,000 हां एक तर इथे किंवा ह्याला नाव द्यायचं बघा खाली इथे लिहितो मी 60,000 त्याला वर्किंग कॅपिटल नाव द्यायचं काय लिहायचं वर्किंग कॅपिटल 60,000ला ठीक आहे आता मी फायनली टोटल करतो हे 7,70,000 प्लस 1,15,000 प्लस 2,00,000 प्लस 60,000 बघूया किती येते 0 आहेत बघा सगळ्याचं 0 0 बरोबर 0 ठीक आहे पुन्हा पुढे 0 हे 5 आहेत 5 आणि हे 6 किती येतील 5 आणि हे किती सॉरी 0च आहेत 1,15,000 आहेत ना इथे बरोबर हे 5 आणि इथे किती आहेत नाही आहेत ना ओके म्हणजे 5चे 5 येतील इथे ठीक आहे त्यानंतर पुढे त्यानंतर इथे किती आहेत 7 7 आणि हे एक 8 8 आणि 6 8 आणि 6 किती होतील 14चे 4 एक किती ना त्यानंतर हे 7 7 आणि एक 8 8 आणि हे 2 10 10 आणि 10 आणि 6 16 16 16 आणि सॉरी हे घेतले ना 10 10 आणि 1 11 बघा 1,14,000 11,45,000 आणि इथे पण आपली बघा सेम टोटल आहे ना 11,45,000 म्हणजे ॲसेट अँड लायबिलिटीज आपली इथे सेम आली समजले हां व्यवस्थित असं सॉल्व करा बघा इथे थोडीशी आपली मिस्टेक झाली म्हणजे हे जे डेप्रिसिएशन प्रोव्हिजन आहे लक्षात ठेवा इथे घेतलं चालतं पण केव्हा केव्हा काय होतं ही जर लायबिलिटीची बाजू जर जास्त आली तर आपण ते मायनस करता येत नाही त्यामुळे शक्यतो डेप्रिसिएशन प्रोव्हिजन इथेच घ्या ठीक आहे परत एकदा थोडक्यात मी सांगतो बघा काय केलं आपण पहिलं आपण लिहिलं इथे सोर्स ऑफ फंड त्यामध्ये शेअर होल्डर फंड त्यामध्ये शेअर कॅपिटल लिहिले इक्विटी शेअर्स प्रेफरन्स शेअर्स लेस कॉल सिनॅरियस केले रिझर्व सरप्लस लिहिले सगळे त्यानंतर लेस फिक्टिशियस ॲसेट ठीक आहे लेस फिक्टिशियस ॲसेट केले आपण हां ॲसेट लेस केलात मग तुम्हाला इथे ओन फंड मिळाला ठीक आहे ओन फंड नंतर लोन फंडमध्ये जे लोन्स आहेत ते आपण सगळे इथे लिहिले बघा डिबेंचर होतं बँक लोन होतं ते लिहिले आपण फायनल टोटल केली मग टोटल फंड मिळाला सेम ॲसेट साईडला पहिलं फिक्स ॲसेट त्यामध्ये टॅन्जिबल फिक्स ॲसेट ठीक आहे त्यामध्ये बिल्डिंग फर्निचर मशिनरी येतं ते लिहिलं आपण इथे लेस प्रोव्हिजन फॉर डेप्रिसिएशन केलं 7,70,000 आलं पुन्हा पुढे इथे फिक्टिशियस इनटॅन्जिबल फिक्स ॲसेट त्यामध्ये एकच होतं गुडविल ते लिहिलं आपण ठीक आहे त्यानंतर इन्व्हेस्टमेंट पण एकच होतं डायरेक्ट आउटर लिहिलं 2,00,000 करंट ॲसेट लिहिल्या उरलेल्या सगळ्या ॲसेट करंट ॲसेटमध्ये लिहिल्या लेस करंट लायबिलिटीज उरलेल्या लायबिलिटीच्या सगळ्या करंट लायबिलिटीजमध्ये लिहिल्या ठीक आहे मग लेस केलं करंट ॲसेट मग करंट लायबिलिटीज वर्किंग कॅपिटल मिळालं फायनली टोटल केली याची आपण सेम आली समजा कसं सॉल्व केलं आहे हां प्लीज व्यवस्थित हे जसं आता मी सॉल्व करून दाखवलं तसं नोटबुकमध्ये सॉल्व करा काय डाऊट्स असतील तर मला नक्की विचारा थँक्यू